नमस्कार, मी स्वाती साम्राज्य न्यूज चॅनलच्या दुर्गा सोलापूर या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आज दुर्गा सोलापूर या कार्यक्रमामध्ये आपण घरकुलमध्ये शिवण क्लास घेतात अशा एका मॅडमना भेटायला आलेलो आहोत। मॅडम नमस्ते। मॅडम आपलं नाव? लावण्या। लावण्या म्हणजे तुमच्या नावाने तुम्ही शिवण क्लास चालवता, लावण्या शिवण क्लासेस। मॅडम हा घरकुल एरिया जो आहे या एरियामध्ये शिवण क्लास चालतो चांगला? हो। शिवण क्लास आधी तुमचं झालं होतं? हो, माझं पहिल्यांदा शिवण क्लास झालं। मी टेलरिंग पण केले। त्यानंतर मला वाटलं की इथे शिवण क्लास शिकवलं तर माझ्याबरोबर नुसतं टेलरिंग केलं तर मी एकटीच शिवू शकते, पण सगळ्यांना शिकवलं तर माझ्याबरोबर माझी कला तशीच चालू राहील म्हणून हे घेतलं। आता तुम्ही जे क्लासेस घेता त्याच्याबरोबर कपडेही शिवून देता? शिवते। म्हणजे काय काय तुम्ही शिवता? मी ब्लाऊज, फॅशन, त्यांचे ब्लाऊज, ड्रेस, ड्रेसमध्ये सगळे फॅशन, लहान मुलांचे फॅन्सी ड्रेस, ब्लाऊज सगळे। म्हणजे तुम्ही सगळे फॅशनेबल सगळे पॅटर्न तुम्ही शिवता। लग्न होऊन तुम्ही इथे आला, मग हा जो शिवण क्लास आहे हा लग्नाच्या आधी केला होता? लग्नाच्या आधीपासून चालू। माहेर मॅडम तुमचं? माहेर तिथेच आहे, भरतीमध्येच आहे, ग्रुपमध्ये तिथंच चालू होतं। तिथूनच ते कला तशी चालू झाली, लग्नानंतर सुद्धा तशीच चालू आहे, अजून पण चालू आहे। शिक्षण किती झालंय मॅडम आपलं? शिक्षण कमी झालं, 9वीत झालं, पण हे कलेमध्ये लगेच गेले। शिक्षणानंतर कलेमध्ये आवड असल्यामुळे कलेमध्ये आले, त्यानंतर कंटिन्यूच केलं। लग्न झाल्यानंतर केव्हा असं वाटलं मॅडम की आपण आता हे सुरू केलं पाहिजे? तसं लग्नानंतर आपल्याकडे कसं सोलापूरमध्ये जास्ती करून बिडी कामगारचे लोक आहेत। माझी आई सुद्धा बिड्याच करते, पण मला त्यात आवड नसल्यामुळे ना मी ही कला सुरू केली। हे शिकलं तर पुढे माझंही कल्याण होईल असं वाटलं, त्यामुळे मग हे सुरू केले। त्यानंतर कंटिन्यूच केले। मी शिकवले, आता मी शिकले आणि माझ्यापर्यंतच राहील, पुढे शिकलं तर सगळ्यांनाच कामाला येईल ना, अशा उद्देशाने सुरू केलं। किती वर्ष झाले हे शिवण क्लास सुरू होऊन? 13-14 वर्ष। 13-14 वर्षाचा हा प्रवास आहे। जसं तुमच्या बरोबरकडे येणाऱ्या ह्या महिला वर्ग असतात, मग हा सगळा कामगार वर्गच शिकायला येतात? जास्ती करून कामगार वर्गच येतात, कशा नोकरी करून सुद्धा येतात। काही लोकांना आवड आहे, जे आवड ज्यांना आहे ना त्यांनी सुद्धा येतात पुन्हा शिकण्यासाठी। त्यांना वेळ नसला तरी स्वतःचे फॅशन करू शकतात म्हणून। मिस्टर काय करतात मॅडम? मिस्टर मार्केटिंग करतात सोसायटी कंपनीमध्ये। अच्छा, म्हणजे त्यांचा सपोर्ट तुम्हाला किती आहे? त्यांचा सपोर्ट नसल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही ना, कारण प्रत्येक सक्सेस पुरुषाच्या मागे जशी एक स्त्री असते तसं प्रत्येक सक्सेस स्त्रीच्या मागे पण पुरुष असतो। बरोबर आहे, भरपूर सपोर्ट आहे त्यांचा। आता इथे मला दिसतं तुम्ही छोटस एक शॉप पण चालवताय किंवा हे, तर दोन्ही होतं एका वेळेला? हो होतं। कसं आहे, ते किरकोळी गिऱ्हाईक ठेवलेलं आहे मी, आणि सोबत असायला पाहिजे ना। आता एकच शॉपमध्ये मला क्लासमध्ये जास्त मला भेटत नाहीये, त्यासाठी थोडं साईड बिझनेस म्हणून मी ते घेतलेलं आहे। अर्निंग सोर्स म्हणून तुम्ही ते ठेवलेलं आहे। किती विद्यार्थी मॅडम आहेत तुमच्याकडे? कंटिन्यू असतातच, 30 विद्यार्थी कंटिन्यू असतात। म्हणजे या 14-15 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही एक 200-400 महिला तरी तयार केलेल्या आहेत? जास्त आहे। हे इथून शिकून गेलेल्या महिला काही स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या? टेलरिंग शॉप थोडे उघडलेले आहेत, थोडे घरगुती, त्यांना पण गिऱ्हाईक भरपूरच आहे। म्हणजे तुम्ही तेवढ्या 200-400 महिलांचे परिवार उभं करण्यामध्ये तुम्ही सहभागी आहात? करायचा एक उद्देश आहे, आपल्यापासून पूर्ण कला जाऊ नये, माझी जी कला कंटिन्यू व्हावं म्हणून तेवढा एक उद्देश होता, तेवढं कंटिन्यू करत चालले। मग इथे येणाऱ्या ज्या आहेत त्या महिला असतात का लग्नाच्या आधीच फक्त मुली असतात? कारण असे काही लोक म्हणजे काही वेळेला बंधन असतात की लग्न झालं आता तुला काय करायचंय शिकून? नाही, तसं काही नाही। लग्नानंतरचे सुद्धा असतात, लग्नाआधीचे पण असतात, आणि जे मोठे होतात ना, ज्यांची मुलं मोठे होतात ते सुद्धा पुन्हा येतात, माझ्यापेक्षा मोठेही वयाचे असतात शिकण्यासाठी। म्हणजे काही अशी हरकत असणारे काही नाही आता की महिला शिकू शकतात येऊन? शिकू शकतात।
शकतात. कोणत्याही वयाची अट नाहीये, कोणीही शिकू शकतं. आता हे जे कोर्सेस तुम्ही घेताय मॅडम, ह्याच्यासाठी किती कालावधी लागतो शिकायला? म्हणजे आता जर समजा ब्लाऊज शिकायचे आहे तर किती कालावधीमध्ये तो पूर्ण होतो? बेसिक कोर्स वेगळा असतो. बेसिक कसं आहे 6 महिन्यामध्ये पूर्ण कंप्लीट करून टाकतो. जर फॅशन डिझायनिंग आणि बेसिक दोन्ही करत असेल तर वर्ष ते 1.5 वर्षाचा कोर्स पूर्ण होतो. ते 1-1.5 वर्ष पूर्ण फॅशन डिझायनिंग व्हायला लागतं. मग ड्रेसच्या बाबतीत पण तसंच आहे का? पूर्ण बेसिक पासून सगळेच, त्यात फ्रॉक, ब्लाऊज, ड्रेस सगळे चालू. सगळं. मग हे जे होतं म्हणजे जो कोर्स चालतो त्याच्यासाठी तुमच्याकडून कुठले सर्टिफिकेट वगैरे दिले जातात? सर्टिफिकेट माझ्याकडे नाही, प्रायव्हेट असल्यामुळे मी सर्टिफिकेट अच्छा, ते शिकवते. म्हणजे परफेक्शन तुम्ही करून देता त्यांना. ह्या कटिंग वगैरे करतायत, मग हे कटिंग वगैरे करण्यासाठी शिक्षण किती? आता तुम्ही म्हणताय 9वी वगैरे झालं तरी म्हणजे तुम्ही पुढे करू शकला तर कमीत कमी किती शिक्षण असावं लागतं? सर्टिफिकेटच्या माध्यमानुसार त्यांना 10वी-12वी कंप्लीट करावं लागेल. मग माझंच झालं नसल्यामुळं मी इथंच कंटिन्यू प्रायव्हेटली केली. म्हणजे तरी पण आता काही मुलींनी शिक्षण न झालेलं असलं तरी ते शिकू शकतात. आता माप वगैरे घ्यायचं असतं तर ते कसं घेतलं जातं? मी टेपच्या माध्यमानं त्यांना एक पॉइंटवर शिकवते. ज्यांना जसं कळेल त्या पद्धतीनं शिकवते. आता हीच मुलगी आहे तुम्हाला, तिला बोलताच येत नाही, ऐकू पण येत नाहीये, तरी पण ती ड्रेस, आता जो ड्रेस शिवला ना तिनं शिवलं. अरे, मग आता तुम्ही म्हणताय की ऐकायला न येणं आणि बोलणं, मग तिची भाषा तुम्ही कशी समजून घेता? कारण तुम्हाला कळलं तरच तुम्ही तिला सांगणार आहात. मी तिला इशाऱ्यानेच सांगते. मी जेवढं तिला ज्या पद्धतीनं समजतं ना त्या पद्धतीनं मी इशारा करून सांगते तिला. ती ड्रेस, हा ड्रेस बघून तरी वाटत नाही की हिला काहीच हे नाही आणि तिने शिवलाय. इतका सुंदर तिने ड्रेस शिवलाय. 2 दिवसात हा ड्रेस पूर्ण झालाय. कालच पूर्ण झाला. तिनं शिवला हे ड्रेस, छानच शिवलाय. ती ताई पण माझ्याजवळ शिकली, आता स्वतः तिनं पण करते. अच्छा, घरात घरगुतीच आहे तिचं पण. कारण शिलाई बघितली ना अशी तर रेडीमेड ड्रेस आणि ह्याच्यामध्ये काहीच फरक नाहीये. आणि कुठूनच शिलाई हल्लेली नाहीये किंवा असं व्यवस्थित आहे. पहिला ड्रेसच आहे तिचा. पहिला ड्रेस येऊन किती 15 दिवस पण झाले नाही. ती 1 आठवड्यात झालं. ते फक्त एक फ्रॉक दिला तर ड्रेसलाच बस. खूपच छान तिने हे केलेलं आहे. फिनिशिंग वगैरे खूप चांगलं आलेलं आहे त्याला. पण पहिलाच हा, असल्यामुळे छान आहे. पहिला आहे पण खूप छान आहे. मग अशा वेळेला हिला सांगणं कसं, मला थोडं माझी ती क्युरियोसिटी वाढते. मला तिला थोडं सांगून दाखवा तुम्ही कसं सांगता. इशाऱ्याने सांगितलं. हा, कारण माप घेणं खूप अवघड आहे. आपण जे बोलतोय तिला कितपत कळलं किंवा तिला ते कळलं की नाही, ती करेल की नाही, हे खूप अवघड आहे. म्हणजे सांगतानाच कळेल ना. म्हणून म्हटलं मला तिला काहीतरी सांगून दाखवा. आता तिनं हे शिवलं नंतर तिला सांगितलं. समजलं तिला सांगितलं मी आता हात शिलाई करायचंय त्याला, असं सांगितलं. थोडंसं कळतं, म्हणजे थोडे स्टेप शिकवलेले असतात मी अगोदरच, मग ते मी नुसतं इशारा केला की त्यांना समजतं. म्हणजे आजकाल आपण म्हणतो की काही व्यंग असणं शरीरामध्ये ह्या लोकांना म्हणजे धडधाकट लोकांना रोजगार मिळणं अवघड आहे. आपल्या पायावर उभं राहणं अवघड आहे. तर व्यंग असणाऱ्यांना तर खूपच अवघड आहे. म्हणजे जे होऊ शकत नाही ते तुम्ही करून दाखवताय. असे काही तुमचे अनुभव आहेत का 14 वर्षाच्या ह्याच्यात, की जसं आता ह्यांच्याबद्दल तुम्ही सांगितलं, असे की काही वेगळे अनुभव शिकवताना काही आलेले? म्हणजे ज्यांना काहीच येत नाही ते तर मी त्यांना शिकवते. कारण माझं एक जिद्द आहे की त्यांना शिकवायचं, कसंही करून मी त्यांना शिकवते. असे आहेत पण आता ते मुली नाही आहेत, शिकून गेलेले नाही. नसल्या तरी काही असे चांगले वाईट अनुभव? आतापर्यंत काही नाही. सगळे म्हणजे कंप्लेंट तर आतापर्यंत कोणाचेच काहीच नाही आहेत. सगळे चांगलेच आहेत. टेलरिंग शॉप पण घातलेले आहेत, ते पण आहेत. पण त्यांचे कॉन्टॅक्टमध्ये येतात कधी कधी, इथे तर नाही आहेत सध्या. ज्यांचे त्यांच्या कामाला लागले जातात.
भरपूरच आहे शिकलेलं. आपण खूप सुंदर बोलतोय, तरी पण एक छोटीशी विश्रांती घेऊयात. स्त्री शक्तीचा महिमा अपरंपार, दोन्ही घरांचा करते उद्धार, शक्ती संस्कार कर्तव्याचा आहे ती सार. समृद्धी सुविधांची ती लक्ष्मी, तर ज्ञान कल्पनांची सरस्वती. भक्तिशक्तीची ती आहे दुर्गा. अशी ही दुर्गा आपल्या भेटीस येत आहे साम्राज्य न्यूज चॅनलच्या दुर्गा सोलापुरी या विशेष कार्यक्रमातून. असंख्य हिरकड्यांनी आयुष्याचा पर्वत जिद्द आणि संघर्षाचा लढा देत चढला आहे. अशा या सरळ संवेदनशील आणि कणखर अशा स्त्रीची गाथा दुर्गा सोलापुरी या कार्यक्रमात. तर पाहायला विसरू नका. सोमवारी दुपारी 12:30 वाजता, बुधवारी सकाळी 10:30 वाजता आणि शुक्रवारी रात्री 9 वाजता. हरिभक्त पारायणकार सुधाकर महाराज इंगळे यांच्या रसाळ ओघवत्या वाणीतून स्त्रवलेला, तुकाराम महाराजांच्या अभंगावर आधारलेला स्वातिरत्न प्रस्तुत साधक संजीवनी हा प्रवचनांचा कार्यक्रम सकाळी 8 वाजता, संध्याकाळी 7:30 वाजता. तुम्ही बघता 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 साम्राज्य न्यूज 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 साम्राज्य न्यूज. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा वळूयात मॅडमकडे. मॅडम, हा जो तुमचा क्लास आहे, ह्या ज्या विद्यार्थिनी आता शिकतायत, तुमच्या परवानगीने मी यांच्याशी बोलू शकते का? नक्कीच बोलू शकता. ताई, तुम्ही किती दिवस झाले इथे क्लास तिकडे? फक्त 1.5 महिने झाला, म्हणजे 1.5 ते 2 महिने झाले. अच्छा, काय काय शिकलात? म्हणजे ब्लाऊज शिकले, फ्रॉक शिकले. फ्रॉक झाले तर डायरेक्ट ब्लाऊज झाले. आधी काय करत होता म्हणजे ह्या आधी क्लास? नाही, घरातच बसून होते. अजून एक शिवण क्लासला लावले होते मी 5,000 देऊन. फक्त त्यांनी 2 महिन्यासाठी कटिंग शिकवत नाही, फक्त माझ्या जवळचं शिवायचं म्हणून कसं म्हणलं. मग 5,000 दिले, परत मला शिकवलंच नाही त्यांनी. परत मला इथं आले की यांनी म्हणलेत मला मी नाही शिकवते. पण मला फक्त 2 दिवसातच कटिंग कळालं, फक्त 2 दिवसात. अच्छा, माझं मी कटिंग करून माझा ब्लाऊज मला शिवून घातले. म्हणजे त्याचा आनंद आहे. आनंद झाला मला. किती तर ब्लाऊज शिवून घातले, आमच्या हा. सासूबाईला शिवून दिले, आमच्या नंदाला शिवून दिले, डिझाईनचं पण शिवून दिले. खूप छान वाटत असेल की नाही? आपल्याला जसा पाहिजे तसा आपल्याला शिवता हा, येतं. तसं पाहिजे होता मला. माझं एक आईचं पण स्वप्न होतं ते. हा हा. पण मग मी शिकले नाही तेव्हा घाबरून गेलेच नाही मी. मराठी येत नव्हतं मला. हा, हा. कन्नड मीडियम होत्या ना मी, मग मराठी येत होतं म्हणून त्यामुळे गेलेच नाही मी. मग इथं आल्यावर खूप खूप छान वाटतं मला. म्हणजे साडी बघून आपल्याला सिरियल मध्ये एखादी गोष्ट हा. बघितली की असं वाटतं की हे असं शिकवलं घालायचं. तसं मला, जसं आता त्यांना असं शिकवलं. मला एक तर कन्नड मीडियम आहे, मला ते माप पण कळत नव्हतं. त्यांनी सांगितलेलं मला माप काय पण कळत नव्हतं. इथं आल्यावर मला 2 दिवसात शिकलं ते महत्व वाटतंय मला, खूपच महत्व वाटतं. तुम्ही आता शिवलाय का काही ड्रेस ब्लाऊज? नाही, तुम्ही ब्लाऊज शिकताय म्हटलं ना, ब्लाऊज शिवलाय ना, बघायला मिळेल का? हा. छानच शिवलाय. हे कुणाची आयडिया होती की असा ब्लाऊज ही डिझाईन? त्यांनी कटिंग शिकवल्यावर माझी आयडिया होती. त्यांना विचारले असं कुठलं पण डिझाईन चालते म्हणले तर, असं पॅच वर्क म्हणले तर अपोजिट कलर लावा म्हणून सांगितले त्यांनी. मग तसं लावले. अपोजिट कलर कुठल्या साडीमध्ये असते त्यांनी सांगतात. जर 2 कलरचे जर लावले तर छान दिसते. तुम्ही कुठलाही पॅटर्न सांगितलं तर मॅडम शिकवून देतात तसा हा, शिकवून पॅटर्न? देतात. भाभी, कितने वक्त हो गया आप यहाँ पे सीख रहे हो? मैं अब यहाँ पर आकर 3रा महीना चालू है और मैं थोड़ा बहुत पहला सीखी थी, लेकिन जब मेरे को नहीं समझा था, लेकिन यहाँ आने के बाद मुझको अच्छा समझ में आ रहा और सी रही। ऐसा पंजाबी चूड़ीदार लॉन्ग फ्रॉक ऐसा सब ताई बता रहे हैं और सब जन पहन रही भी, मैं सी रही। जो अच्छे अच्छे नए नए कपड़े दे रहे, सब जूना वगैरह कुछ नहीं मिल रहा मुझे सीने में। सब नए नए कपड़े बिन झिझक के दे रहे, अच्छे सी रहे बोलकर। उनको भरोसा हो गया है कि हाँ। आप सीकर परफेक्ट ही दोगे। हाँ, अच्छा सिखाते ताई भी, और जो उन्होंने सीखे ना हम उनका बराबर समझ में आता जल्दी।
ऐसा मैं 2-3 जगह सीखी, लेकिन मेरे को उतना ये नहीं हुआ अनुभव, क्या बोलते हो, समझ मेरे को में नहीं नहीं आया समझ में आया। लेकिन ताई क्या बोले, अब तुम 2-3 जगह करे, अब वो हुआ यहाँ पूरा खत्म करने का लास्ट। तो आपने भी ठान लिया है पूरा हाँ, सीख कर ही जाएंगे। जाएंगे हाँ। और अच्छा सिखाते ताई, सब अच्छा समझाते हैं, अपने घर के सरकार से रिलेशन अच्छे हैं ताई। अब कहाँ रहते हो, कहाँ से आते हो यहाँ? अब हम यहाँ पर नूरे दरिया मस्जिद है ए ग्रुप, हम वहाँ पर हैं किराए से, तो उधर से हम यहाँ पर आते सीखने के लिए। कितना वक्त रहते हो यहाँ पे? हम आए ना 10:30 बज तक आए, तो 1-1.5-2 बज तक रहते थे। तो 2-3 घंटे आराम से सीख लेते हैं। ऐसा नहीं रहता कि 1 घंटा हुआ चलो? हाँ नहीं, ऐसा अगर गर्दी हो गई तो हम समझदारी से उठते उसकी में, अच्छा, जिसको टाइम देना उसको टाइम देते हैं, ऐसा सब अच्छा सिखा। मॅडम सगळ्यांनी तर भरभरून कौतुक केलंय, चांगलं शिकवत आहेत म्हणून. आणि खरंच इथे जे पॅटर्न वगैरे बघायला मिळतात ते खूप छान दिसत आहेत. असं वाटत नाहीये की नवखे मुलं म्हणजे नवख्या विद्यार्थी मुली इथे शिकतात. अगदी पहिल्या पॅटर्न पासून परफेक्शनने शिवल्यासारखंच ते दिसतंय. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये एवढं उभं करायला आज इथे 4-5 पेक्षा जास्त मशीन दिसत आहेत. हा पण जागाची अडचण असल्यामुळे थोडं मशीन घरात ठेवलेलं हा. आहे. हे सगळ्या ज्या काही तुम्ही 5-10 मशीन किंवा हे टेबल हे सगळं उभं करायला खर्च पण आलाच असेल, मग ते कसं तुम्ही केलं? बँकेची फंड भरली. पहिल्यांदा मी सगळ्यात प्रथम जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा माझ्याजवळ मशीन सुद्धा नव्हतं. एकांच्या म्हणजे दुसऱ्यांच्या घरातून मी सुरुवात केली. त्यांनी मला थोडंसं सपोर्ट केलं की तू शिकव माझी, कारण त्यांच्या मुलीला गरज होती शिकायची. त्यांची मुलगी बाहेर जायला भीत होती कुठे तर गेलं. मग तेव्हा त्यांच्या घरापासून मी सुरुवात केली. त्यांचं तर पैसे दिलेत ना, त्याच्यातून मी बाहेरून मशीन घेताना हप्त्यावर घेतली तो मशीन. पहिल्या एका मशीनपासून मी सुरुवात केली, तर आज लोनकडून मी पूर्ण सगळ्यात मशीन घेतली. म्हणजे एका विद्यार्थीपासून ही सुरुवात झाली झालं आणि बँकेतनं सपोर्ट मिळाला तुम्हाला. मग ह्या फीज मधनच ते लोन वगैरे मिळेल सगळं सपोर्ट. आता तुम्ही म्हटला ना घरातल्यांचा सपोर्ट आहे का, त्यांचाही सपोर्ट मग पूर्ण झालं, माझं हे सक्सेस झालं. आता हे सगळं जे करताय ह्याच्यावर समाधानी आहात का अजून पुढे काही करायचंय? समाधानी तर मी आहेच, पण अजून पुढे गेलं तर चांगलं, कारण सगळ्यांचंच भवितव्य चांगलंच आहे ना याच्यात. मी कोणाचं तर काही वाईट करत नाहीये त्यांना. त्यामुळे पुढे अजून जरी जास्त जण आले तर मी शिकवायला तयार आहे त्यांना. म्हणजे तुम्हाला हा क्लास अजून मोठ्या प्रमाणात वाढवायचा आहे. घरगुतीच करत होते, मग एक 5 वर्ष झालं मी बाहेर करायचं विचार करतो आणि बाहेर करायचं. नाही तर पहिल्यांदा फक्त घरातच करत होते. आता माझी मुलं मोठं झाली, मग मी आता बाहेर पडू शकते. म्हणजे तुम्हाला इथून बाहेर पडून पण मोठ्या ह्याच्यात तुम्हाला क्लास चालवायचा. ते स्वप्न तुमचं लवकरात लवकर पूर्ण हो हीच एक शुभेच्छा देते. आणि माझ्या चॅनलकडून तुमचे खूप खूप आभार की तुम्ही ह्या सगळ्या व्यापातून तुम्ही मला वेळ दिलात. आणि अशीच तुमची प्रगती होत पुढे तुमच्या नावाचा क्लास लावण्य म्हणून मोठ्या क्लासच्या ह्याच्यात रूपांतर हो तुमचं. ह्या शुभेच्छा तुम्हाला आभारी आहे.